दानवेंच्या व्हिडिओ बॉम्बनं खळबळ माजल्यानंतर आता विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। राज्य खोक्या बोक्यांचं आहे असा टोला लगावत चौकशी करून कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। तर याबाबत पंतप्रधानांनी उत्तर द्यावं अशी मागणी भास्कर जाधवांनी केली। ह्यामध्ये काय नवल आहे की हे सगळे आमदार हा धंदा करून बसले आहेत तिजोरी साफ करण्याचा। आणि याचं कनेक्शन खरं आहे की खोक्याशी संबंध आहेच, त्यामुळे खोके कुठेही तुम्हाला दिसतील महाराष्ट्रात, आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे। खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे नोटांच्या बंडला ज्या काही आमच्या अंबादाजींनी दाखवले आहेत ते सत्य आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे। मला देशाच्या पंतप्रधानांना एक विनंती वजा प्रश्न विचारायचा आहे की आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? काला धन, हा काला धन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात, डिमोनायझेशन केलं त्यावेळेला, मग ह्या नोटा आल्या कुठून?